नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. जवळजवळ 8 एक दिवसांनी ब्लॉग शूट करते मी. स्पेशल असं काही रिझन नव्हतं, माझ्याकडे खूप कंटेंटही नव्हतं काही. त्यात माझी पुतणी आली होती माझ्याकडे माहेरपणाला. तर छान होतं एकदम. मी इतके दिवस माहेरपणाला जायची, आज माझ्याकडे कोणतरी माहेरपणाला आलं होतं. सो 4 दिवस आमचा एकदम छान फॅमिली टाईम स्पेंड झाला. सखीने तर खूप मजा केली जोपर्यंत तिची दीदी होती तोपर्यंत. तिच्या दीदीनी तुम्ही जर मागे व्हिडिओ बघितला असेल ती माझ्या वॉचसाठी खूप भांडत होती. तर माझ्या दीदीनी पण तिच्यासाठी एक छान वॉच आणलं आणि सध्या आम्ही ते छान घालून मिरवतोय. आणि त्या पलीकडे काल एकदम गोड गोष्ट घडली. मे बी माझ्याकडे व्हिडिओ जर असेल तर मी तो पोस्ट करते. काल सखीकडनं पाणी सांडलं होतं आणि मी आणि निखिल इथेच बसलो होतो. मी किचनमधून कपडा घेऊन यायच्या आत ती बाहेर जाऊन पुसायचाच कपडा घेऊन आली, जो फरची पुसायला आमच्या आंटी कपडा यूज करताना ती तोच कपडा घेऊन आली आणि ती फरची पुसत होती. आणि निखिल तिला म्हणे, "काय करतोय सखू?" ती म्हणते, "पुसते, पुसते." आणि त्याच्या डोळ्यात खळखळून पाणी आलं, कारण तिला नाही सांगितलं कोणी, आम्हाला अपेक्षितही नव्हतं. बट ते आमचं बघून तिने ते केलं आणि एकदम असं खूप छोटी गोष्ट आहे, खूप छोटी गोष्ट आहे. बट आम्हाला ते इतकं हे झालं, तिने लिटरली सगळं पुसून काढलं. मला तिला काही घरकामाला लावायची नाही किंवा ते नाही हे करायचंय. बट ते मे बी त्या माझ्यापेक्षा जास्त तर त्या ज्या आंटी त्यांच्या मागे-मागे पळत असते ती त्या जेव्हा घरात कामाला येतात तेव्हा. मे बी ते बघून पण तिने इतकं चटकन ते, की या गोष्टीवरनं आम्हाला एक गोष्ट कळाली, की लहान मुलं किती पटकन शिकतात. स्वतः सखीकडे जरा अजून लक्ष द्यायचं आहे. या पलीकडे आज निखिल पुन्हा ऑफिसला गेलाय. इव्हन त्याने रोज ऑफिसला जावं अशी माझी इच्छा आहे, कारण तो ऑफिसला जेव्हा जातो तेव्हा कामं इतकी चटचट आवरली जातात. लाईक आता माझं सगळं आवरून झालंय. सखीचा नाश्ता, घर, माझा व्यायाम सगळं सगळं झालंय. सो आता सखी उठली का मला पूर्ण वेळ तिला देता येईल. आणि तोच घरी असल्यानंतर जेव्हा तो घरी असतो तेव्हा आमचं सगळं टाइम टेबल बिघडतं, सगळं त्याच्याप्रमाणे चालतं. 1-2 कामही वाढतात तो आल्यावर. आणि टाइम टेबल इकडे तिकडे होतं. आधी मला असं वाटायचं की निखिलला वर्क फ्रॉम होम आहे ते खूप छान आहे, की सखी हँडल करायला मला मदत होते. आता मला असं वाटतं की त्याने 5ही दिवस ऑफिसला जावं, कारण त्यामुळे माझ्या रुटीनमध्ये इतका चेंज झालाय, पूर्ण 360 चेंज झालाय. आणि जो काही आहे तो मस्त. आणि अजून एक गोष्ट, आपण Amazonमध्ये गोष्टी बघत असतो आणि कार्टमध्ये ॲड करत असतो ना, तशा मी खूप साऱ्या गोष्टी जवळजवळ 33-34 गोष्टी जवळजवळ 3-4 महिन्यापासून ॲड करत होती. मागवू, मागवू, मागवू या प्रकारे. आणि परवा मला अचानक मेसेज आला, की युअर ऑर्डर कन्फर्म म्हणून. आणि मी बघितलं, की यार मी काहीच नाही केलं आणि चांगली अमाउंट होती. म्हटलं माझ्या माझ्या म्हणजे माझं Amazonचं लॉग इन एक तर निखिलच्या फोनमध्ये नाही तर माझ्या फोनमध्ये. तर म्हटलं निखिलनेच हे ऑर्डर केलंय. त्याने त्याने लिटरली 33 गोष्टी माझ्यासाठी ऑर्डर केल्या. त्याच्यातल्या 1-2 गोष्टी मला लागतही नव्हत्या किंवा 1-2 काय 4-5 गोष्टी मला लागतही नव्हत्या. पण आवडतात म्हणून आपण ॲड करतो तसं मी ॲड करून ठेवलं होतं. पण म्हटलं पहिल्यांदा त्याने सरप्राईज दिलंय, सो आपण त्याचा मूड ऑफ करायला नको, म्हणून म्हटलं ठीक आहे. त्याच्यातल्या 1-2 गोष्टी काल आल्या आई. जसे की हेडफोन आले, एक टू डू लिस्टवालं जे मॅग्नेट आहे, जे मी एका शॉर्ट्समध्ये पण टाकलंय, तेही आलं. आजही बाकी सगळ्या मेकअपच्या गोष्टी, 1-2 सखीच्या गोष्टी, बाकी सगळ्या मेकअपच्या गोष्टी. सो ते आलं की मी सगळं तुमच्यासोबत शेअर करेल. सो मे बी आज येईल पण. सो स्टे ट्यून आणि व्लॉग शेवटपर्यंत बघा. हाय कर. हाय. माझे नाव चती. तर आम्हाला आता कळायला लागले माझे नाव सखी, पण या सखीमुळे असं झालंय की सगळ्यांचे नाव सखी. मम्माचं नाव काय आहे? मम्मा आणि पप्पाचं नाव काय आहे? मग आम्ही तनया आणि निखिल पूर्ण विसरलो, नाही तर आम्हाला निखिल म्हण, निखिल, तनया. आणि एवढं सगळं झाल्यानंतर माझी मावशी आहे, जिला आम्ही भारती मावशी म्हणतो. मी तर मावशी म्हणते, मी तर भारती पण कधी तोंडात न काढत नाही. बट मॅडमच्या ते कुठे ती घरी होती तेव्हा तिच्या लक्षात आलं असेल मे बी. ती आणि मावशीचे फोन डेली असतात, डेली जसे आईचे असतात तसे मावशीचे असतात, कधी कधी कॉम्बिनेशन मध्ये असतात. ही फोन आला का म्हणती भारती, भारती आजीला आवाज दे. आता आम्ही फटका खाणार याच्यावर ना, भारती आजी. बट ती बोलते ना, याच्यातच काय ते सुख आहे मला. तर मी सकाळची क्लिप जी शूट केली होती ना, ती 9-9:30च्या दरम्यान केली होती. आणि आता वाजलाय 1. या मॅडमचं खाणं पिणं, आंघोळ आणि आता परत खाणं, यातच सगळा टाइम जातो माझा. त्याच्यामुळे असं काही खूप काही विशेष नाही शूट करतायत. काल मी त्याच्यासाठी बिस्किट बनवले होते. फर्स्ट टाइमच ट्राय करत होते म्हणून मी रेसिपी शूट नव्हते केली, म्हटलं जमता नाही जमत. तशी पहिल्या बॅचमध्ये माझी गडबड झाली, थोडी दूध कमी झालं होतं. सेकंड टाइम मी छान केले. आणि सखी तुला बिस्किट आवडलं? हा, मम्माने केलेलं बिस्किट आवडलं? नाही, आम्हाला ना आता सगळं खायवर पडलेली आहे ती.
सो असं काहीच असतं 1 वाजेपर्यंत मी म्हणून डेली व्लॉग शूट नाही करत, कारण रोजचं रुटीन हेच असतं, मॅडमच्या मागे पुढे फिरणं, मॅडमच्या टाईमनुसार सगळं करणं. काय मम्मा इकडे बघ ना, तू सगळे बघ तुझ्याशी बोलताय. आम्हाला ना थोडा पुढे जाऊन आम्ही अभ्यास करतो की नाही माहित नाही, पण आता आम्ही इतका जास्त अभ्यास करतो त्याला हात नाही लावायचा. यांना सांग सगळ्यांना फोन नाही, सांग फोन कसा असतो. छी कसा असतो फोन. हा सांग फोन नाही, सांग सगळ्यांना फोन नाही, फोन नाही, फोन. आमचे ब्लॉग्स बघा, बाकी काही बघू नका फोन मध्ये, असं आहे का तुमचं. हो तर असं काहीच आहे. निखिल गेलाय ऑफिसला, त्याच्यामुळे माझ्याकडे इतकं मागे पुढे चालू आहे. ओ हो बिट्टू नको न, हेच जर आमचे पप्पा घरी असताना तर आम्ही मम्मा आहे की नाही, मम्मा घरात आहे की नाही असं असतं. जेव्हा पप्पा असतो तेव्हा पप्पा नाही सध्या, त्याच्यामुळे मस्त मागे पुढे खेळणं चालू आहे. काय करायचंय तुला फोन मध्ये, काय करायचंय. डान्स करतो का तू, डान्स कर. अजून काय काय तर सखी सखी एकदम नवीन नवीन शब्द शिकलेत. बिल्डिंग, लाइटिंग. मामी जेव्हा संध्याकाळी बाहेर होते मम्मा बिल्डिंग, मम्मा नाइटिंग. जे बिल्डिंग लाइटिंग असं मी तर स्पष्ट बोलते, बट तिच्या भाषेत सांगते. तर तिला एकदा सांगितलं का लक्षात राहतंय. पुन्हा आम्ही रिक्षा पण शिकलोय का सखी, रिक्षा पण दिसते ना रोडवर आपल्याला. सो ती छान पटपट बोलते. आय थिंक हा माझा घरी राहण्याचा एक फायदा आहे. मला अजूनही खूप मेसेज येतात की ताई तू जॉब करते का, की तू जॉब सोडलाय. मी आधी पण सांगितलं होतं की मी जॉब सोडलाय, सखीसाठी नाही, माझ्यासाठी, माझ्या स्वतःसाठी सोडलाय, कारण मला तिच्यासोबत टाइम स्पेंड करता यावा. आणि त्याचा रिझल्ट मी बघतीये. ती खूप छोट्या छोट्या गोष्टी खूप लवकर ग्रास्प करतीये आणि यातच माझं काही यश आहे. हाच माझा फुल टाइम जॉब आहे आणि बिनपगारी नाही म्हणता येणार, कारण याच्यात जे सुख आहे ना ते पैशात पण नाहीये. असं पण मी जर जॉब करायची ना तर फक्त 30 तारखेसाठी करायची. माझ्याकडे असं खूप काही असं पॅशन नव्हतं की भाई मला याच्यात करिअर करायचंय किंवा मला याच्यात खूप आयडिया नाही. मी जॉब करत होते पैशासाठी, पुढे पण करेल तो पैशासाठी. बट हा जो आहे हा आनंद आहे जो मला खूप आवडतोय. आणि अनादर क्वेश्चन जो आय थिंक प्रत्येक रीलवर येतोय सध्या, मग मागच्या 2-3 दिवसापासून तर कंटिन्यू, की ताई तुझं वेट किती आहे. तर वेट मी 90 क्रॉस केलंय आणि आता तेच पुन्हा कमी करायच्या प्रयत्नात आहे. 3 दिवसापासून मी छान डाएट करते, पण मी ते शेअर नाही करत आहे, कारण पुढे गडबड झाली की मग माझाच कॉन्फिडन्स जातो. पण म्हटलं यावेळेस जब तक रिझल्ट नाही आता तब तक कुछ नाही बताना. शुभमुळे मी हिंदी बोलतेय का ते माहित नाही. असो तर असंच मॅडमच्या मागे पुढे करत आता मी पुढचा दिवस काढणार आहे. कसा काढणार आहे ते तुम्हाला दाखवतेच आहे. हे बघा खेळणी, बघा आमची खेळणी, बघा सगळी खाली आली. काय सखी हे खेळणी, खेळणी आहे खेळणी. इतकी गोड बोबडी बोलते ना ती, स्पष्ट पण आहे ऍट द सेम टाइम बोबडं पण आहे, पण जे पण आहे ते खूप गोड आहे. जो स्टे ट्यून. तर निखिलला घरी येऊन जवळजवळ 1 तास झालाय आणि तो त्याचं चिकनचं करतोय. आणि सखी बघा काय करायचं, चल ना मी खाऊ घालते ना बेटा तुला. काय सो पप्पा घरी असल्यावर असं काहीच असतं. मम्माच्या हातून काढू लागतं बाबू. तू तिला चावली ना. चावली नाही, पप्पी घेतली ना तिला. पप्पी घेतली, पप्पी घेतली, पप्पी. लिपस्टिक लागली थोडी तिला. सखू थांब मी खाऊ घालते, थांब दे. दिवसभर कोण असतं का तुला. दर दर दर. हा आणि आता पापा दे. उद्यापासून मी ऑफिसला जाणार आहे आणि तू तुझी पोरगी सांभाळणार आहेस. ओके सखी. पापाने काय आणलंय आज. म्हणतात. आणि तू दुपारी काय खाल्लं. नाही ग, दुपारी आप्पे खाल्ले. काय खाल्लं. आप्पे. सी आम्ही सगळ्या गोष्टी बोलतोय. जाऊ तर विचित्र आलाय, बट ठीक आहे जसं आहे तसं दाखवतीये. मग असे ना माझे प्रॉडक्ट्स आले आणि मी लिपस्टिक ट्राय करत होती. ती माझ्याकडे ती मम्मा आ आ आ आ आ. मी ते लिपस्टिकचं बंद करून तिच्या होटांवर जेव्हा असं चोळलं ना तेव्हा ती शांत बसली. हिला काय कळतं एवढं, काय कळतं तुला एवढं. काय हा नाही, हा असतं तर तुला खायला दिलंच नसतं. माझ्या हातून खातच नाही ती आता. तो असं काहीच असतं. पापा येईपर्यंत सखी पूर्ण मम्माच्या मागे पुढे असते. जसा पापा घरात येतो तसं सखीला माझ्याशी घेणं देणं राहत नाही. बट आय थिंक हे प्रत्येकच घरात असतं. पप्पा लोक दिवसभर भेटत नाही, मग आल्यावर त्यांच्या मागे पुढे करणं आणि आईला टोटल इग्नोर करणं. म्हणजे मग असं होऊन जातं ना की किचनमध्ये मी काम करावं का निखिलनी.
कारण ती भयंकर त्रास देते. ती तो आता चिकनचं काय मटनचं काहीतरी करतोय तर ती त्याच्या पायात जाते आतमध्ये चक्क. हो नो नो म्हणा नो नो काय नो. त्यांना हाय कर. हाय हाय करून झालं सकाळी. हाय सखी ए तू कोणाची मम्माची का पापाची आहे. मम्माची आहे ना तू. काही घेणं देणं नाही माझ्या लेकीला सध्या. माझ्या म्हटलं होतं मस्त दोघं मिळून स्वयंपाक करू छान शूट करू पण आमची लेक तसं काही करू देईना आम्हाला आता. आणि आता तिचं जेवण झाल्यानंतर सखीचं बघा कसं आहे सखू ते. छान. कोणी केलाय स्वयंपाक. कोणी केलाय सखू. मम्माने ना. आता ऐकू पण नाही जाणार तिला मम्माने केलाय म्हटल्यावर. सो ती तो उडदाचा पापड त्या चिकन आहे का मटन आहे रे. चिकनच्या सूप मध्ये टाकून खातीये आणि तिला तो आवडतोय. ते नको ते छी ते मी पुसून घेईल. हो पुसतो मी राहू दे. हे कौतुक तर खूप आहे. काही सांडलं का लगेच पुसायचं हात धुवायचे. किचनच्या साईडला गेले का त्यांनी मम्मा हात 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 सगळे हात धुवायचे. नाही नाही नंतर धुवायचे. थांब नंतर धुवायचे. तसेच हात घेऊन फिरेल तोपर्यंत. तू तू धुवून घे जा. मी नाही येत तू जा. इतकी आज्ञाधारक जितकी आत्ता आहे तितकी पुढे पण असं लावे. तिथे जाऊन पुन्हा मला आवाज येईल तिचा हात पुरत नाही म्हणून. ते बघा रिटर्न रिटर्न. सकू चप्पल नाही. बघितलं ना पप्पाकडनं मम्माला माहिती मम्मा डायरेक्ट येणार नाही. तोपर्यंत नखरे बघा तिकडे. तर 9:30 झाले. सखू छान झोपली आहे. तिचा मस्त टायमिंग आहे. 9-9:30ला ती छान झोपून जाते. तिच्या आधी सोबत झोपली जर तुम्ही बघू शकत असाल. एक बाळ लागतं आम्हाला झोपताना. तो आमचा आदी असेल खुशी असेल किंवा बनी असेल गंगाराम असेल. तिने नावं ठेवलेले आहेत. ती मागून घेते आदी दे खुची दे असं करून. सो ती छान झोपली आहे आणि माझं पण ऑलमोस्ट सगळं आवरलं आहे. मस्त स्किन केअर वगैरे केलं आहे मी. सो आपल्या आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. आजचा व्लॉग टोटल सखीच्या आसपास होता. असंही तुम्हाला सखीला बघायला खूप जास्त आवडतं माझ्यापेक्षा आणि मला पण त्याच्यातच आनंद आहे. तिच्यासाठीच तर मी सगळं करते म्हणजे हे शूट वगैरे तिने मोठेपणी बघावं म्हणून. सो येस आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि असंच प्रेम देत राहा मला आणि निखिलला सखीला आणि आमच्या फॅमिलीला. बाय.